नमस्कार. परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. खंडोबाची यात्रा स्पेशल आमच्याकडे भरीत रोडग्याची तळी भरून उचलली जाते. त्यामुळे इथे मी भरीत आणि रोडगा बनवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 4 गावरान वांगी घेतलेले आहेत. ते आपण भाजून घेऊ. आणि त्यासाठी आपल्याला कांद्याची पातसुद्धा लागणार आहे. तर इथे मी कांदे आणि कांद्याची पात घेतलेली आहेत. तर कांदे आपल्याला वेगळे कट करून घ्यायचे आहेत आणि यामधले चांगली निवडून आपल्याला पातसुद्धा थोडीशी कट करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कांद्याची थोडीशी देठसुद्धा घ्यायची आहेत. तर इथे मी कांदा आणि कांद्याची पात कट करून घेतलेली आहे. 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ आणि लसूण हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. इथे वांगे भाजून सोलून घेतलेले आहेत. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊ. तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी टाकू. मोहरी तडतडली की कांदा टाकायचा आहे. हा आपण पाथीचाच ओला कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा जो ठेचा करून घेतलेला होता तो टाकायचा. थोडीशी हळद टाकू. कांद्याची पात टाकून परतून घेऊ. कांद्याची पात आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. कांद्याची पात छान मऊ झाली की यामध्ये आपल्याला वांगं टाकायचं आहे. जे आपण वांगं भाजून सोलून घेतलं होतं ते टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं भरीत छान असं मिक्स झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. तर इथे आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता रोडगा तयार करू. त्यासाठी मी ते ताटामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला किंचितच मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भाकरीला जसं मळतो ना त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ तयार करून घेऊ. तर भरीत रोडगा हा काही जण चंपाषष्ठीच्या दिवशी बनवतात, तर काही जण दुसऱ्याच दिवशी बनवतात. तर तुमच्या इकडं कधी बनवतात, चंपाषष्ठी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तर इथे आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे, पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, असंच ठेवायचं आहे. आणि रोल करून अशा प्रकारे छोटासा गोळा घेऊन गोळी तयार करायची आहे. अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आहे छोटासा. तर इथे मी 6 उंडे तयार करून घेतलेले आहेत. नैवेद्यासाठी आपल्याला खरं तर 5च उंडे लागतात, पण इथे माझे 6 एक एक्स्ट्रा झालेला आहे. तर अशा प्रकारे थोडंसं पोळपाटावर कोरडं पीठ घेऊन आपल्याला थापून घ्यायचं आहे. हातावर सुद्धा रोडगे बनवून घेऊ शकता, पण पोळपाटावर बनवले की थोडेसे पातळ होतात, हातावर थोडेसे जाड होतात, म्हणून मी पोळपाटावर करत आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला रोडगे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला रोडगा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे रोडगे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे रोडगे आधी बनवून घेतलेले आहेत आणि नंतर हे भाजणार आहे. तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. रोडगा तव्यावर टाकताना पिठाची बाजू आपल्या तव्याच्या वरच्या साईडला करायची आहे आणि थोडंसं पाणी लावून पलटून घ्यायचं आहे रोडगा. तर दोन्ही साईडनी आपल्याला हा रोडगा छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता रोडगा छान असा फुलायला लागलेला आहे. पाहू शकता खूप छान असा टम्म फुगलेला आहे. तर थोड्या वेळ आपल्याला आलटून पलटून हा रोडगा कडक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता रोडगा आपला भाजलेला आहे. काढून घेऊ. अशाच प्रकारे आपल्याला सगळे रोडगे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता भरीत आणि रोडगा आपला तयार झालेला आहे. खूप छान असा झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की कसा झाला आहे ते. तर तळी उचलण्यासाठी आमच्याकडे अशा प्रकारे नैवेद्य भरले जातात.
आणि 5 जण मिळून ही तळी उचलतात खंडोबाच्या यात्रेच्या दिवशी. तर खूप छान असे आपलं भरीत रोडगं तयार झालेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान एका रेसिपीमध्ये.